Dear student, today we will solve the numericals on current electricity page number 45. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण त्या ठिकाणी प्रकरण क्रमांक 3 विद्युत धारा याच्यावर आधारित असणारी तुमच्या पुस्तकामध्ये पान नंबर 45 वर दिलेली काही उदाहरणं जी आहेत तर ती उदाहरणं आपण त्या ठिकाणी सोडवणार आहोत. पण त्याच्यापैकी पहिलं उदाहरण आपल्याला दिलेले पहा. द रेजिस्टन्स ऑफ 1 मीटर लॉन्ग नायक्रोम वायर इज 6 ओहम. 1 मीटर लांबीची असणारी जी काही नायक्रोमची असणारी जी काही तार जी आहे तर त्या तारीचा असणारा जो काही रोध जो आहे तर तो रोध त्या ठिकाणी 6 मीटर त्या ठिकाणी दिलेला आहे. If we reduce the length of the wire to 70 centimeter, what will be its resistance? ते असणारी जी काही तार जी आहे तर ती तार काय केली आपण 70 सेंटीमीटर त्या ठिकाणी जर असेल तर ती असणारी जी काही नायक्रोमची असणारी जी काही तार जी आहे तर त्या तारेचा रोध त्या ठिकाणी किती असेल. पण आता काय काय दिले ते आपल्याला पहिल्यांदा त्या ठिकाणी लिहायचे. सोल्युशन मध्ये पहिलं मी त्या ठिकाणी लिहितोय की लेंथ ऑफ नायक्रोम वायर. बरोबर. आता 2 वेळा लेंथ घ्यायची. एकाला आपण L1 म्हणू तिची दिलेली 1 मीटर. बरोबर. आणि त्या ठिकाणी रेजिस्टन्स ऑफ नायक्रोम वायर काय दिले. रेजिस्टन्स ऑफ नायक्रोम वायर. बरोबर. ते आपण R1 म्हणू. ते किती दिलेले 6 ओहम त्या ठिकाणी दिले. त्याच्यानंतर पुढे काय सांगितले. इफ वी रिड्यूस द लेंथ ऑफ द वायर. पुढे काय म्हणतो मी त्या ठिकाणी लेंथ ऑफ रिड्यूस्ड वायर. ही लेंथ काय केली कमी केली ती L2 म्हणून. ती किती म्हणू आपण तर त्या ठिकाणी 70 सेंटीमीटर दिलेली. इथे आपल्याला लक्षात ठेवायचे. आणि पुढे काय विचारले व्हॉट विल बी इट्स रेजिस्टन्स. आणि म्हणून पुढे रेजिस्टन्स ऑफ रिड्यूस्ड वायर ते कशाने आपण R2 ने दाखवायचे हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायचे. बरोबर. पण एवढ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी दिली. आता इथे 70 सेंटीमीटर दिलेले आणि ही कशामध्ये दिलेली मीटरमध्ये दिली. मग एकतर काय करू मीटरचं सेंटीमीटर करा किंवा जे सेंटीमीटर जे आहे तर त्या सेंटीमीटरचे मीटर मध्ये करा. 70 सेंटीमीटरचे मीटर आपल्याला करू आपण. 70 सेंटीमीटरचे मीटर किती झाले तर 0.7 मीटर त्या ठिकाणी होते. बरोबर. कारण आपल्याला लक्षात येत नसते की 100 सेंटीमीटरचा 1 मीटर तर 70 सेंटीमीटरचे किती तर 0.7. बरोबर. मग आता रेजिस्टर जे आहे तर त्या रेजिस्टरचा फॉर्म्युला आपल्याला माहिती. काय फॉर्म्युला आहे तर R इज इक्वल टू रो इंटू काय फॉर्म्युला आहे रो इंटू लेंथ अपॉन एरिया. अशा प्रकारचा युजल नोटेशन मध्ये म्हणजे नेहमीच्या चिन्ह संकेतामध्ये त्याचा फॉर्म्युला करायचा. बरोबर. मग आपल्याकडे 2 वेळा त्या ठिकाणी आपल्याला रोध त्या ठिकाणी वायरची लांबी जी आहे तर ती L1 असताना दुसरी काय आहे L2 असताना त्या ठिकाणी करायचे. या ठिकाणी आता या ठिकाणी रेजिस्टन्स जे आहे पहिल्यासाठी रेजिस्टन्स किती दिलेला आपल्याला R1 आपण मानलेले आणि म्हणून याच्यामध्ये मी बदल करतो. पहा R1 इज इक्वल टू रो लेंथ किती पहिल्यासाठी L1 अपॉन A. बरोबर. याला मी इक्वेशन नंबर 1 त्या ठिकाणी म्हणजे ओरिजिनल वायर असतात. त्याच्यानंतर तिची लेंथ जी आहे तर ती लेंथ काय केली आपण रिड्यूस केली. रिड्यूस केल्यानंतर तिचं असणार जे काही रेजिस्टन्स जे आहे तर ते आपल्याला काढायचे. तर R2 इज इक्वल टू रो त्याच्यानंतर L2 अपॉन A. बरोबर. याला इक्वेशन नंबर काय म्हटलं मी 2 त्या ठिकाणी. मग आता आपण काय करू डिव्हायडिंग इक्वेशन 2 बाय 1. काय म्हणते मी की डिव्हायडिंग इक्वेशन 2 बाय 1. इक्वेशन 2 ला काय करायचं 1 ने त्या ठिकाणी डिव्हाइड करू. मग आता इक्वेशन 2 पहिल्यांदा मी त्या ठिकाणी लिहितोय R2 इज इक्वल टू रो L2 अपॉन A आणि याला कशाने भागायचे भागिले R1 आणि पुन्हा डिव्हाइड होतो मी या ठिकाणी कशाने भागायचं तर L1 रो L1 अपॉन
आता काय केलं की समीकरण 2ला काय केलं मी 1ने त्या ठिकाणी भाग. आता हेच मी कसं लिहितोय की R2 डिवायडेड बाय R1 इज इक्वल टू रो L2 अपॉन A असं लिहितो भागिले रो L1 अपॉन A. बरोबर. हे भागिले काय केलं मी असं. पुढे काय करू आपण भागिले उलट गुणिले करतात L2 अपॉन A भागिले उलट काय म्हणतो गुणिले. भागिले उलट गुणिले केलं तर छेद काय होता नसतो अंशस्थानी जाता नसतो अंश काय होता नसतो छेदस्थानी जाता नसतो म्हणजे A अपॉन रो L1. बरोबर. मग आता काय काय जाते पहा. तर या ठिकाणी आपल्या लक्षात यायचं नसते या रोला हा रो गेला एला ए गेला म्हणजे काय शिल्लक राहिलं तर या ठिकाणी शिल्लक राहिलं L2 अपॉन L आणि लेफ्ट साईडला काय राहिले R2 अपॉन R1. बरोबर. पुढे इकडे कमी पहा आपल्याला R2 ची किंमत काढायची. बरोबर. मग R2 इज इक्वल टू काय पहा की R2 इज इक्वल टू काय आहे L2 अपॉन L1 आणि हा या ठिकाणी भागिले इकडे आला तर काय होईल तर तो गुणिले होईल म्हणजेच गुणिले काय असणार आहे R1. आता L2 ची किंमत आपल्याकडे आहे. L2 ची किंमत L2 ची किंमत किती आहे तर 0.7 आहे. बरोबर. 0.7. L1 किती आहे 1 मीटर आहे 1 आणि R1 रेजिस्टन्स आपल्याला दिलेले किती दिलेले 6 ओहम. आता 26 किती आले 42 आणि 1 दशांश चिन्ह द्यायचे आणि रोध जे आहे तर त्या रोधाचं एकक आपल्याला माहिती काय असते ओहम त्या ठिकाणी असते आणि म्हणून आपल्याला काय विचारलंय पहा की व्हॉट विल बी इट्स रेजिस्टन्स आणि देअरफॉर द रिक्वायर्ड रेजिस्टन्स ऑफ द reduced wire will be 4.2 आणि म्हणून ती कमी केलेली जी काही तार जी आहे तर त्या तारेचा असणारा जो काही रोध जो आहे तर तो रोध असेल त्या ठिकाणी 4.2 ओहम येते. याच्यानंतर पुढे आता बिग क्वेश्चन त्याच्यामध्ये दिलेलं आहे when two resistors are connected in series then effective resistance is 80 ओहम. दोन रोध जे आहे तर ते एकसर मध्ये जर जोडले तर त्यांचा परिणामी रोध आपल्या त्या ठिकाणी 80 ओहम दिलेले. when they are connected in parallel their effective resistance is 20 ओहम आणि ते असणारे जे काही रोध जे आहे तर ते समांतर मध्ये जर जोडले तर त्याचा परिणामी रोध त्या ठिकाणी 20 ओहम आहे. व्हॉट आर द व्हॅल्यूज ऑफ द टू रेजिस्टन्स तर ते दोन असणारे जे काही रोध जे आहे तर त्या रोधांची किंमत आपल्याला त्या ठिकाणी काढायला त्या ठिकाणी विचार. आता काय काय दिलेले तर या ठिकाणी ते असणारे जे काही रेजिस्टर जे आहे तर ते रेजिस्टर सिरीज मध्ये जोडले आणि त्याचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स दिलेला आहे 80 ओहम. या ठिकाणी इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इन सिरीज. बरोबर. मग ते इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इन सिरीज कशाने दाखवत आपण RS तर तो परिणामी रोध आपल्याला दिलेला आहे तो किती दिलेला आहे 80 ओहम त्या ठिकाणी. त्याच्यानंतर ते कशामध्ये जोडलेले पॅरलल मध्ये आणि त्याचा असतो काही इफेक्टिव्ह रेजिस्टन्स. पुढे आपल्याला पुन्हा त्या ठिकाणी म्हणता येईल पहा की इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इन पॅरलल. बरोबर. पॅरलल मध्ये जर जोडला तर त्याचा असणारा जो काही इफेक्टिव्ह रेजिस्टन्स जो आहे तर तो RP ने आपण दाखवतो. मग तो RP किती दिलेला आपल्याला 20 ओहम त्या ठिकाणी दिले आणि पुढे काय विचारलं आपल्याला व्हॉट आर द व्हॅल्यूज ऑफ द टू रेजिस्टन्स. मग आता पहिलं रेजिस्टन्स जे आहे तर त्याला आपण R1 म्हणून त्याची किंमत आपल्याला काढायची आणि दुसरं असणारे जे काही रेजिस्टर जे आहे तर ते रेजिस्टरची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी काढायची. बरोबर. मग आता पहा फॉर सिरीज कॉम्बिनेशन काय म्हणतो मी फॉर सिरीज कॉम्बिनेशन इफेक्टिव्ह रेजिस्टन्स कोणत्या सूत्राने काढतो काय म्हणतो मी त्या ठिकाणी इफेक्टिव्ह रेजिस्टन्स कशासाठी तर सिरीजसाठी. कसा काढतो ते आपल्याला माहिती की RS इज इक्वल टू R1
प्लस आर हे जे काही सूत्र जे आहे तर त्या सूत्राने आपण त्या ठिकाणी इफेक्टिव्ह रेजिस्टन्स त्या ठिकाणी काढतो बरोबर. मग आता याच्यामध्ये किमती ज्या आहेत तर त्या किमती आपण टाकू. पहा की RS जे आहे तर त्या RS ची किंमत आपल्याला दिलेली 80 बरोबर R1 प्लस R बरोबर. मग आता इथे काय करू आपण R2 ची किंमत काढू कारण पुढे ही R2 ची किंमत आपल्याला लागणार आहे म्हणजे R1 चं आपण त्या ठिकाणी ट्रान्सफर करू म्हणजे R2 इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला 80 मायनस R1 याला इक्वेशन नंबर 2 त्या ठिकाणी. पुढे त्याच्यानंतर फॉर पॅरलल कॉम्बिनेशन आता ते असताना जे काही रोध जे आहे तर ते रोध जर त्या ठिकाणी पॅरलल मध्ये जोडली तर त्याचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स कसे जोडले पॅरलल मध्ये जोडले तर त्याचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स कसा काढतो कोणत्या सूत्राने काढतो तर 1/RP इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 हे जे काही सूत्र जे आहे तर त्या सूत्राने त्या ठिकाणी आपण पॅरलल कॉम्बिनेशन साठी इफेक्टिव्ह रेजिस्टन्स त्या ठिकाणी काढतो बरोबर. मग आता हा RP आपल्याला दिलेला आहे. RP किती दिलेला आहे तर त्या ठिकाणी 20 आपल्याला दिलेलं आहे. ते दिलेलं आहे 1/20 इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 बरोबर. मग आता इथे पहा नुसतं याचाच विचार करू की छेदांचा गुणाकार छेदांचा केला तर तो काय आला R1 R आणि तिरकस गुणाकार केला म्हणजे R2 प्लस R1 काय आलं तिरकस गुणाकार जर केला तर R2 प्लस R1 आणि हे आपलं किती आहे 1/20 आहे बरोबर. मग आपण काय करू याचा रिसिप्रोकल घेऊ म्हणजे व्यस्त याचा त्या ठिकाणी. आता व्यस्त जर घेतला तर खालचं वर जाईल वरचं काय होईल खाली म्हणजे 20/1 बरोबर R1 R2 आपण R1 प्लस R2 काय करा R1 प्लस R2 येते. याला इक्वेशन नंबर काय म्हणतो मी त्या ठिकाणी 3 त्या ठिकाणी. मग आता इक्वेशन नंबर 1 मध्ये आपल्याला R2 ची किंमत मिळाली किती मिळालेली 80 मायनस R1 काय म्हणतो मी की पुटिंग व्हॅल्यू ऑफ R2 इन इक्वेशन 3 जी काय R2 ची व्हॅल्यू जी आहे तर ते मी काय करतो याच्यामध्ये त्या ठिकाणी ठेवून जा. आता ही जर व्हॅल्यू जर याच्यामध्ये जर ठेवली तर काय ते पहा की 20 बरोबर R1 R2 ची व्हॅल्यू किती ठेवायची आपल्याला तर 80 मायनस R1 डिव्हायडेड बाय आता R1 प्लस R काय म्हणतो मी R1 प्लस R त्या ठिकाणी R1 प्लस R2 आपल्याला दिलेला आहे. उदाहरणार्थ पहा या ठिकाणी इक्वेशन नंबर 1 याला मी त्या ठिकाणी इक्वेशन नंबर 1 त्या ठिकाणी म्हणतो. R1 प्लस R2 ची व्हॅल्यू किती दिलेली आपल्याला 80 दिलेली किती दिलेली 80 पुढून बदल केला हा फ्रॉम इक्वेशन 1 त्या ठिकाणी म्हणतो. लक्षात आलं पहा R2 ची किंमत काय केली मी किती ठेवली 80 मायनस R1 आणि R1 प्लस R2 ची किंमत किती ठेवली 80 त्या ठिकाणी बरोबर 80 पुढून तर इथून पुढे तिरकस गुणाकार करा म्हणजे 20 गुणिले 80 इकडे लिहून त्या ठिकाणी 20 गुणिले 80 बरोबर R1 इंटू ब्रॅकेट 80 मायनस R1 बरोबर. मग आता 8 गुणे किती झाले 16 आणि किती शून्य 2 शून्य R1 ने काय करू प्रत्येक पदाला त्या ठिकाणी काय करू मल्टिप्लाय करू बरोबर. R1 ने जर गुणलं तर काय आता नसते 80 R1 प्लस मायनस प्लस R1 इंटू R1 स्क्वेअर झालं बरोबर. मग आता तुम्ही गणितामध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्ही त्या ठिकाणी शिकलेले आहे. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये काय फॉर्म असतो पहा तर क्वाड्रॅटिक इक्वेशनचा एक्स स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 अशा प्रकारचं क्वाड्रॅटिक इक्वेशन त्या ठिकाणी.
मग आता याच्यामध्ये काय करायचंय, 2 घातांक असणारं पद लिहायचंय, 1 घातांक असणारं पद लिहायचंय आणि त्याच्यानंतर सी म्हणजे काय असतं, कॉन्स्टंट असतो, स्थिर संख्या त्या ठिकाणी लिहायची. मग आता पहा याच्यामध्ये 2 घातांक असणार समजा इथे आहे, पहिल्याच बाजूला तुम्ही काय केलंय -r1², त्याच्यानंतर 1 घातांक असणार, 1 घातांक असणार किती आहे 80r1 आणि हे 1600 आहे. मला काय करायचे, या बाजूला घ्यायचे, प्लस आहे, या बाजूला लिहिले तर ते -1600 बरोबर 0. 2 घातांक असणार आलं, 1 घातांक असणार पद आलं आणि स्थिर पद त्या ठिकाणी आलं. पण इथे वजा चिन्ह आले, हे वजा चिन्ह आपल्याला नको, म्हणून काय करू, की चेंजिंग द साइन्स ऑफ द बोथ साइड्स. काय म्हणतो मी त्या ठिकाणी, चेंजिंग द साइन्स ऑफ बोथ साइड्स, किंवा सर्वांची चिन्ह मी त्या ठिकाणी बदलतो. याचं चिन्ह बदललं तर काही, तर त्या ठिकाणी ते r1² प्लस आहे तर ते मायनस झालं, 80r1 प्लस आहे मायनस आहे तर ते प्लस झालं, म्हणजे ते झालं 1600 बरोबर 0. क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये आता या ठिकाणी काही कोइफिशियंट नाही, कोइफिशियंट नसेल तर 1600, या 1600चे आपल्याला असे 2 अवयव शोधायचे की जेणेकरून आपल्याला काय होईल, एकाच तरी त्या ठिकाणी काय होईल, तर त्या ठिकाणी त्यांचा गुणाकार जो आहे तर तो गुणाकार त्या ठिकाणी 1600 येईल आणि वजा बाकी मात्र किती येईल, तर त्या ठिकाणी 80 त्या ठिकाणी येते. मग आता याच्यासाठी याच्या असणारे जे काही व्हॅल्यूज जे आहेत तर ते व्हॅल्यूज पहा, 1600चे अशी 2 त्या ठिकाणी फॅक्टर आपल्याला शोधायचे. उदाहरणार्थ 40 गुणिले 40 बरोबर, त्यांचा गुणाकार केला तर 1600 आला. आता चिन्हाचे नियम आहेत पहा, काय चिन्हाचे नियम आहे, की शेवटचे पद जर धन असेल तर मधल्या पदाची चिन्ह दोन्ही संख्यांना द्यायची. नीट लक्षात ठेवा, काय सांगतो मी, की शेवटचे पद जर धन असेल तर काय केलं आपण, मधल्या पदाला जे चिन्ह असेल तर ते दोन्ही संख्यांना द्यायचे. हा नियम फक्त तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. मग आता पहा पुढे, की r1² मधल्या पदाची फोड पहा, काय केली मधल्या पदाची फोड, तर -40r1 पुढे पुन्हा काय आहे -40r1, -40r1 टोटल किती झाली -80r1, म्हणजे काहीच बदल केला नाही, फक्त मधल्या पदाची जी फोड केली ती आपण त्या ठिकाणी लिहिली, प्लस 1600 = 0. त्याच्यानंतर पुढे आता या दोघांमध्ये काय कॉमन आहे, तर r1 कॉमन आहे. काय कॉमन आहे, r1. आता काय ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहील पहा, r1 याला जर भागलं तर r1 आलं, याने r1 ला भागलं तर इथे राहिले 40. पुन्हा या दोघांमध्ये पुन्हा आपल्याला काय कॉमन दिसतंय, तर -40 त्या ठिकाणी कॉमन. काय कॉमन आहे, -40. -40 जर कॉमन जर घेतले तर कंसामध्ये करायला r1 मायनस प्लस मायनस, 40 ने 1600 ला भागलं, पुन्हा भागाकाराला 40 = 0. इथे एक लक्षात ठेवायचं, मागे जे त्या ठिकाणी कंस येईल तर तशाच पद्धतीचा कंस त्या ठिकाणी पुढे आला पाहिजे, नसेल तर आपलं काहीतरी कॉमन काढताना चूक होती, हे लक्षात घ्या. पुढे पुन्हा आपल्या लक्षात येताना दिसतंय की r1 - 40 हे त्या ठिकाणी कॉमन आपण काढतो, इथे काय शिल्लक राहील r1, पुन्हा हे आपण त्या ठिकाणी कॉमन काढले, म्हणजे किती राहिले -40 = 0. याचाच अर्थ काय पहा, की r1 - 40 = 0, r1 - 40 = 0. मायनस आहे इकडे नेले प्लस होतील, म्हणजे r1 = +40, r1 = 4. म्हणजे r1 ची किंमत मिळाली आपल्याला 40. म्हणजे जी काही मिळालेली काही किंमत जी आहे तर ती इक्वेशन नंबर 1 मध्ये आपण ठेवू, की पुटिंग व्हॅल्यू ऑफ r1 ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 40 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय पहा, काय आहे इक्वेशन 1, 80 = r1 + r. अशा प्रकारचं इक्वेशन 1 आहे. याच्यामध्ये r1 ची किंमत किती ठेवायची आपल्याला 40,
म्हणजे 80 बरोबर R1 ची किंमत किती ठेवायची आपल्याला 40 अधिक R2 बरोबर. बस पुढे 40चं पक्षांतर करा म्हणजे 80 वजा 40 बरोबर R2 आणि म्हणून R2 बरोबर 80 मधून 40 गेली किती राहिली 40 ओम म्हणजे 40 ओम राहिली. इथे सुद्धा किती राहिली 40 ओम आणि म्हणून या ठिकाणी R1 ची किंमत किती येईल तर त्या ठिकाणी 40 आली. R2 ची सुद्धा किंमत किती आली 40 आली. म्हणजे अशा पद्धतीने हे इक्वेशन जे आहे किंवा हे जे समीकरण जे आहे तर समीकरण आपण सोडवून त्याच्या असणाऱ्या ज्या काही 2 रेजिस्टन्स जे आहे तर त्या 2 रेजिस्टन्सच्या व्हॅल्यू काढल्या. पहिली आली त्या ठिकाणी R1 = 40 ओम, दुसरी आली R2 = 40 ओम येते. याच्यानंतर पुढे आता हे आकडा आपल्याला दिलेला आहे की इफ ए चार्ज ऑफ 420 कुलम फ्लोज थ्रू ए कंडक्टिंग वायर इन 5 मिनिट्स. की एक असणारा जो काही 420 कुलमचा असणारा जो काही प्रभार जो आहे तर तो प्रभार काही करता नसते की एका वायर मधून काय होता नसते 5 मिनिट त्या ठिकाणी प्रभावित होतो. तर पुढे काय विचारलं आपल्याला व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ द करंट. तर त्याच्यामधून जाणारी जी काही विद्युत धारा जी आहे तर ती विद्युत धारा त्या ठिकाणी किती. काय काय दिले सोल्युशन. चार्ज कशाने दाखवतो तर क्यू या अक्षराने आपण दाखवतो. किती दिलेलं आहे 420 कुलम बरोबर. त्याच्यानंतर टाइम दिलेला आपल्याला. टाइम कशाने दाखवतो टी ने त्या ठिकाणी दाखवतो. तो किती दिलेला आहे 5 मिनिट्स त्या ठिकाणी. आणि काय करायला सांगितलं आपल्याला व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ द करंट. काय काढायला सांगितलं करंटची व्हॅल्यू त्या ठिकाणी आपल्याला काढायला सांगितली. करंट कशाने दाखवतो आपण आय ने दाखवतो बरोबर. मग आता आपल्या लक्षात येत नसते की 5 मिनिट्स दिले. मिनिटाचे काय करायचे तर आपल्याला सेकंद करायचे. आता मिनिटाचे सेकंद करण्यासाठी याला काय करावं लागेल आपल्याला 60 ने त्या ठिकाणी मल्टिप्लाय करावं लागेल बरोबर. सेकंद म्हणजे 6 पंचे 30 म्हणजे किती झाले 300 सेकंद त्या ठिकाणी बरोबर. आता फॉर्म्युला आपल्याला माहिती. काय फॉर्म्युला आहे तर फॉर्म्युला आहे करंट = चार्ज अपॉन टाइम. हे फॉर्म्युले तुमचे त्या ठिकाणी पाठ पाहिजे. काय फॉर्म्युले दिला मी करंट = चार्ज अपॉन टाइम. किंवा करंट कशाने दाखवतो आय ने दाखवतो. चार्ज कशाने दाखवतो क्यू ने दाखवतो. टाइम कशाने दाखवतो टी ने दाखवतो. याच्यामध्ये किमती फक्त आपल्याला टाकायच्या. आता आय काढायचं आपल्याला. आय = क्यू. क्यू किती दिलेलं आहे 420 कुलम आणि टाइम किती आला आपला सेकंद त्या ठिकाणी बरोबर. सेकंद 0ला 0 गेला बरोबर. मग आता काय शिल्लक राहिले पहा. मी काय करतोय आय = 40 डिवायडेड बाय 30 अशा प्रकारचं आहे. मग आता हेच मी पहा अजून सिंपल त्या ठिकाणी करतो की 40 डिवायडेड बाय 3 × 10 त्या ठिकाणी म्हणतो. आता 10 ने समजा 42ला जर डिव्हाइड जर केलं तर काही एक दशांश चिन्ह आपल्याला द्यावं लागेल म्हणजे 4.2 बरोबर. आणि त्याला कशाने डिवाइड करायचे 3 5 10 ने 42ला भागलं की त्याला 4.2 हा 3 आपला जास्तीत. आता 3 ने आपण भाग म्हणजे आता 3 ने भागायचं जर ठरलं तर पहा 4.2ला काय करायचं आपल्याला 3 ने भागायचं म्हणजे 3 × 1 3 3 1 पुढे 2 घेण्याच्या अगोदर दशांश चिन्ह किती झाली 12 3 चौकी झाली 12 म्हणजे किती आलं 1.4 आलं. म्हणजे आय = 1.4. आता करंट जो आहे तर तो करंट कशामध्ये मोजतो आपण अँपियर मध्ये मोजतो. आणि म्हणून याचं असणार जे काही युनिट जे आहे तर ते युनिट काय असणार आहे अँपियर त्या ठिकाणी असणार येत आहे. आणि म्हणून फायनल आन्सर आपल्याला लिहिता येईल पहा द व्हॅल्यू ऑफ करंट आय = किती आलं 1.4 अँपियर. आणि म्हणून त्या ठिकाणी किती त्या ठिकाणी विद्युत धारा वाहील तर 1.4 अँपियर त्या ठिकाणी विद्युत धारा त्या ठिकाणी येते.
आता पान नंबर 45 वर असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी आहेत, काही सोडून त्या ठिकाणी दाखवलेले आहेत पुस्तकामध्ये, ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न जो आहे तर तो प्रयत्न त्या ठिकाणी करा. धन्यवाद.